महत्वाची बातमी, दिल्लीमध्ये साप्ताहिक मंगल मिलन बैठक पार पडते। भाजपच्या नेतृत्वामध्ये एनडीएची ही बैठक होणार आहे। जीएमसी बालयोगी सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। भाजपच्या नेतृत्वात एनडीएची बैठकीची आपण हे दृश्य पाहतोय। जीएमसी बालयोगी सभागृहात ही बैठक बोलावण्यात आली। दिल्लीतील साप्ताहिक मंगल मिलन बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। दिल्लीत साप्ताहिक मंगल मिलन बैठक पार पडते, त्याची दृश्य आपण पाहतोय। पाण्याची वणवण थांबवण्यासाठी फडणवीस सरकारचा निर्णय। राज्यातील नद्यांना पुनरुज्जीवित केले जाणार। नदी पुनर्जीवनासाठी राज्य सरकारकडून कंपनीची स्थापना करण्यात आली। कंपनीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री तर पर्यावरण मंत्री उपाध्यक्ष असणार आहेत। महाराष्ट्र राज्य पुनर्जीवन परिषद असं कंपनीचं नाव आहे। जागतिक बँकेसह विविध संस्थांची नदी पुनर्जीवनासाठी आता ही मदत घेतली जाणार आहे। कंपनी स्थापल्यामुळे निधी उभारणीचा मार्ग मोकळा होतोय। पहिल्या टप्प्यात राज्य सरकारचा जवळपास 4000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे। मोदींची लोकप्रियता घसरली हे बांकीपूरच्या निकालावरून समजलं असं संजय राऊतांनी म्हटलंय। हवापालट होताना दिसते असे राऊतांनी म्हटलंय। भाजपचा अहंकार मतदारांनी मोडून काढलाय। राम मंदिर दानचोरी जनजी आंदोलनामुळे भाजपचा पराभव झाल्याचं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय। भाजपचा अहंकार मतदारांनी मोडून काढल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। तर बांकीपूरचा निकाल लागला, त्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला, प्रशांत किशोर यांचा विजय झाला आणि त्याच संदर्भात संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। 3 पोटनिवडणुकाचे निकाल त्यातले 2 महत्वाचे आहेत। त्याच्यामुळे फार मोठी क्रांती झाली वगैरे असं म्हणणाऱ्यापैकी आम्ही नाही, किंवा ही मिनी सार्वत्रिक निवडणूक आहे, मिनी जनरल इलेक्शन असंही मी म्हणणार नाही। पण लोकांचा कल दिसतो आहे याच्यामध्ये। मोदींची किंवा भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता किती खाली घसरली आहे हे तुमच्या बालेकिल्ल्यातल्या पराभवातून स्पष्ट दिसत आहे। विशेषतः बांकीपूरमध्ये 95 पासून जो गड आपल्या ताब्यात आहे तो तुम्ही टिकवू शकला नाही, त्याचा अर्थ 64% लोकांनी आपल्या विरोधामध्ये मतदान केलं आहे। जंतर मंतरवरचं झेजीचं आंदोलन, राम मंदिराची लूट, त्याच्यावरती आपण साधलेली चुप्पी आणि नितीन नवीन यांच्या समोर त्यांच्या एका यात्रेमध्ये ज्या प्रकारे बजरंग बलीला नाचायला लावलं, हनुमानाला आपण पाहिलं असेल, हे लोकांच्या हृदयापर्यंत भिडलेली गोष्ट आहे। तुम्ही हनुमानाला नाचायला लावता, तुम्ही राम मंदिर लुटता, तुम्ही जैनजींवर गोळ्या चालवता, तरुणांवर। या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम मतदारांवरती होत असतो आणि बिहारची जी जनता आहे त्यांच्या डीएनए मध्ये, त्यांच्या मातीमध्ये पॉलिटिक्स आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।